आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत सातेरी देवी भजनी मंडळ बेटगिरी विजेता, पेठवडगावचा माऊली भजनी मंडळ उपविजेता। गोकुळाष्टमी उत्सवात विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम। हत्तरगी येथील पुरातन श्री हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठाच्या वतीनं गोकुळाष्टमी निमित्त आयोजित आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत सातेरी देवी भजनी मंडळ बेटगिरी या संघाने प्रथम क्रमांक मिळवून प्रतिष्ठेचा सन्मान मिळवला। या संघाने ₹11,001 सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र मिळवलं। द्वितीय क्रमांक पेठवडगावच्या माऊली भजनी मंडळाने मिळवला। त्यांना ₹7,001 सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं। तृतीय क्रमांक मुक्त ग्रुप भजनी मंडळ बेळगाव या संघाने पटकावला, ज्यांना ₹5,001 सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आलं। उत्सवाच्या निमित्ताने विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या भजन सम्राट स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता। स्पर्धेचं परीक्षण सुरेश सरदेसाई, गुरुराज कुलकर्णी, कीर्ती सरदेसाई आणि नंदकुमार माळी यांनी केलं। गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त नारदीय कीर्तन स्पर्धा पटवर्धन यांनी केलं, तर शास्त्रीय संगीत आणि गायन सेवा श्रुती मराठे, विश्वकर्मा आणि मानसा ग्रामपुरोहित यांनी सादर केली। स्पर्धेचा शुभारंभ पीठाधीश डॉक्टर आनंद उर्फ नृसिंह एकनाथ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला। विजेत्या संघांना सुप्रसिद्ध गायिका श्रुती मराठे, विश्वकर्मा यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं। या सोहळ्यात कार्यकारी विश्वस्त वेणुगोपाल आनंद गोसावी, संजय मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्सव साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर प्राध्यापक सुनील देसाई यांनी केलं, तर आभार प्राध्यापक विश्वंभर कुलकर्णी यांनी मानले। या उत्सवात समरजित राजे घाटगे, डॉक्टर अनिल कुराडे, बीना कुराडे, SM कुलकर्णी यांच्यासह सीमा भागातील हरिभक्त आणि मान्यवर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।